सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर योग. अखेरच्या श्वासात देव आठवेल का? चला तर मग पाहूया ओवी 51 ते 100. जीवनभर जे करतो ते शेवटी उपयोगी पडतं का? की शेवटच्या क्षणातील एकच विचार आपलं भविष्य ठरवतो? ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जो अखंड भगवंतांचं स्मरण करतो त्याला मृत्यूही हरवू शकत नाही. चला तर मग पाहूया आपण ओवी 51. मग मन प्राण संयमो, हाची हवन संपदेचा संभ्रमो, येणे संतोष बीचे निर्धर्मो, ज्ञानानळू. नंतर मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञ सामग्रीच्या तयारीने धूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. ऐसे हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते हारपे, पाठी नेयची स्वरूपे, निखिल उरे. अशा रीतीने हे सर्व ज्ञानाग्नीत अर्पण केले असता त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो, मागे केवळ ज्ञेय स्वरूपाने राहते. तया नाव का अधियज्ञो, ऐसे बोलिला जब सर्पज्ञो, तव अर्जुन अति प्राज्ञो, तया पातले ते. त्यास अधियज्ञ असे नाव आहे, असे जेव्हा सर्वज्ञ श्रीकृष्ण म्हणाले तेव्हा बुद्धिमान अर्जुनाच्या ते लक्षात आले. हे जाणवनी म्हणितले देवे, पाथा परिस तू आहासी बरवे, या कृष्णाची या बोलासवे, एरू सुखाचा जाहला. हे लक्षात घेऊन देव म्हणाले, अर्जुना तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस. श्रीकृष्णाच्या या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. देखा बालकाची आधनी धाईजे, का शिष्याचे निजाहले पण होईजे, हे सद्गुरूची एकले जाणीजे, का प्रसवतिया. पहा, लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे अथवा शिष्याच्या पूर्णार्थ होण्याने आपण तृप्त व्हावे, हे एक जन्म देणारी आई अथवा सद्गुरू समजतात. मग पिकलिया सुखाचा परिमळू, की निमालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू, बोलू बोलिला. मग जसा पिकलेल्या सुखरूपी फुलाचा सुगंध असावा किंवा थंड अशी अमृताची लाट असावी, त्याप्रमाणे मृदू आणि सरळ भाषण केले. म्हणे परिसने यांची आराया, ऐके बापा धनंजया, ऐसी जळो सरली या माया, तीथ जळीते तेही जळे. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यांमध्ये श्रेष्ठ हे अर्जुना ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की तिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळून नाहीसे होते. अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, य प्रयाती स मंदाम याती नास्त्यस्य संशया. मृत्यू समय जो केवळ माझे स्मरण करत शरीर सोडतो तो माझ्या स्वरूपी प्राप्त होतो, यात संशय नाही. जे आता जे सांगितले होते, अगा अधियज्ञ म्हणितला जयांते, जे आधीची तया माते जाणूनी अंते. अर्जुना ज्याला अधियज्ञ म्हणतात ते आत्ताच सांगितले, ते मला जिवंतपणे आणि मृत्यू समयही जाणतात. ते देह झोलेसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगना भरूनी, गगनीची असे. ते देह मिथ्या आहे असे समजून आपण आत्मस्वरूप आहोत असा आपल्या ठिकाणी दृढ निश्चय करून जसा मठ आकाशाने भरून आकाशातच असतो त्याप्रमाणे ते राहतात. हे प्रतीतीची माझ घरी, तया निश्चयाची ओवरी, आली मनोनी बाहेरी नवेची से. अशा ब्रह्मानुभवी माझघरातील निश्चयरूपी खोली त्यांना प्राप्त झाली, म्हणून बाह्य विषयांची त्यांना आठवणही होत नाही. ऐसेच बाह्य ऐक्य संचले, मीही होऊनी असता रचिले, बाहेरी भूतांची पाचही खवले, नेनताची पडली. याप्रमाणे अंतर्बाह्य मद्रूपता प्राप्त झाल्यामुळे बाहेरील पंचमहाभूतांच्या खपल्या देह केव्हा पडल्या हे त्यांना कळतही नाही. आता उभे पण नाही जयांचे,
मा पडेली या गहन कवन दयांचे, म्हणोनी प्रतितीची पोटींचे पाणी न हाले. जिवंतपणी शरीर उभे असता जेथे परवा नाही तेथे शरीर पडण्याचे संकट काय करणार. म्हणून अशा प्रसंगीही त्यांच्या स्वरूपानुभव रूपी पोटातील निश्चयरूपी पाणी हलत नाही. ते ऐक्याची आहे ओतिली, की नित्यतेची हृदय घातली. जैसा समरस समुद्री धुतली, रुळेची ना. तो त्याचा अनुभव जणू ऐक्याचाच ओतीव असतो, किंवा नित्यता हेच कोणी एक हृदय असून त्यात ठेवलेला असतो. असा तो अनुभव ऐक्यता रूपी समुद्रात धुतला असल्यामुळे मळतही नाही. पै अथांगी घट बुडाला, तो आत बाहेर उदके भरला. पाठी दैवग त्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे. खोल पाण्यात बुडालेला घट जसा आतून बाहेरून पाण्याने भरलेला असतो, नंतर कदाचित दैवयोगाने तो पाण्यात असतानाच फुटला, तर त्याच्याबरोबर पाणी फुटते काय. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले. तरी सांगपा काय मोडले, अबेबा माझी. अथवा सापाने काट टाकली किंवा एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले, तर असे करण्याने त्याचे अवयव मोडेल काय, सांग बरे. आकारू हा आहाच भ्रंशे, वाचुनी वस्तू ते सांचलीची असे. त्याची बुद्धी झाली या विसकुसे, कैसे नी आता. त्याप्रमाणे वरवर भासणारा शरीररूप आकार नाहीसा झाला, तरी आतील आत्मवस्तू जशी सर्वत्र भरली आहे तशीच आहे. तीच वस्तू आपण अनुभवाने झाल्यावर देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल. म्हणून या परिमाते अंतकाळी जाणीत साते, जे मोकली ती देहाते ते मीची होती. म्हणून याप्रमाणे मला अंतकालाच्या वेळी जाणून जे देह सोडतात ते मद्रूपच होतात. एरवी तरी साधारण पुरी आदळी मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईजे. सर्वसाधारण विचार केला तर मरण समयी अंतकरणात ज्याचे स्मरण असते तीच गती त्याला प्राप्त होते. ते साकवनू एक काकुळती, पळता पवन गती. दुपावली औचिती, पोहा माझी पडली या. एखादा अत्यंत घाबरलेला मनुष्य वाऱ्यासारखा पळत असताना दोन्ही पाय घसरून आडामध्ये पडला. हातात या पडण्या औरते, पडन चुकावया परोते. नाही मनोनी देते, पडावेची पडे. आता याला पडण्यापूर्वी पडणे चुकवण्याकरता दुसरा काही उपाय नाही, म्हणून पडावेच लागते. ते मृत्यूचे अवसरे एके, जे जाऊन जीवा समोर ठाके. ते होनी मग न चुके, भलतया परी. त्याप्रमाणे मृत्यू समयी जे त्यांच्या समोर येऊन उभे राहते तेच तर होतो. ते त्याला कोणत्याही प्रयत्नाने चुकवता येत नाही. आणि जागता जो असिजे, तवजेने ध्याने भावना भावीचे. डोळा लागत देखो देखीजे, तेची स्वप्नी. आणि मनुष्य जागेपणी त्याच्या मनाने ज्याचा ध्यास घेतो तेच त्याला डोळा लागतं स्वप्नात. वापी स्मरम भावम त्यजन्ते कलेवरम, तमे वेंती कौंतेय सदा तद्भाव भवते. हे कौंतेय, ज्या ज्या वस्तूचे स्मरण करत मनुष्य अंतकाळी शरीर सोडतो त्या वस्तूच्या ठिकाणी एकाग्र चित्त झाल्याने त्याच वस्तूला प्राप्त होतो. ते विजितेने अवसरे, जे आवडून जीवी उरे. तेची मरणाची अमरे, फार हो लागे. जिवंतपणी अंतकरणाची आवड असते तीच आवड मृत्यू समयी वारंवार मनात येते. आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेंची तुवा. आणि मरण समयी ज्याची त्याला आठवण होते त्याच गतीला तो प्राप्त होतो. म्हणून तू नेहमी माझे स्मरण करत जा. डोळाचे ते खावे, काका निहन ऐकावे. मनी जे भावावे, बोलावे माचे.
डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे किंवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे ते आत बाहेरी आघवे मीची करून घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. असे होणारे सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल, माझ्यासाठीच कर. असे केले की सर्व काळी स्वभावताच मीच आहे. अर्जुन ऐसे जाहलिया मग नमरे जे देह गेलिया मा संग्रुमो केलिया भय काय तुझ. अरे असे झाले की मग देह नाहीसा झाला तरी तू पडणार नाहीस, मग तुला लढाई केलीस तरी भय कसले. तू मन बुद्धी सांचेसी जरी माझी स्वरूपी अर्पिसी तरी मातेची का पावसी ही माझी भाग. खरोखर तू जर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करशील तर मद्रूपच होशील, हे तुला मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. हेच काही सयावरी होई ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासुनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. हे कसे शक्य आहे असा जर तुला संशय येत असेल तर अगोदर अभ्यास करून पहा, नंतर तशी स्थिती झाली नाही तर रागव. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गमिना परम पुरुषम दिव्ययती पार्थानुचिंतयन. हे पार्था, अभ्यास योगामुळे स्थिर झालेल्या आणि अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परमपुरुषाचे सतत स्मरण करणारा मनुष्य तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. येनेची अभ्यासेसी योगो चित्तासी करी सांगो अगाव पाय बळे पंगू पहाड ठाकी. याच अभ्यासाची आणि चित्ताची चांगली सांगड घाल. अरे प्रयत्नांच्या जोरावर पांगळा देखील पहाडावरती जाऊ शकतो. ते विसद्वास निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. त्याप्रमाणे सतत सत अभ्यासाने तू आपल्या चित्ताला परमात्म्याचा छंद लाव. असे झाले असता मग शरीर राहो किंवा जाओ जे नाना नागतिते पाठविते ते चित्तवरी ते आत्मयाते मग कवनाठवी देहांते गेले की आहे. अनेक प्रकारच्या गतीला जाणाऱ्या चित्ताने एकदा की आत्म्याला वरले तर मग देह आला किंवा गेला याची आठवण कोण ठेवेल. पैसरितेचे नियोगे सिंधू जळा मिनले घोगे ते काय वर्तत आहे मागे मनोनी पाहोय ती. नदीच्या प्रवाहाबरोबर घोंगू करत समुद्राच्या पाण्यात मिळालेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता मागे येते का. ना ते समुद्रची होऊन निघेले देवी चित्ता ते चैतन्य चहाले जेथ यातायात निर्माले घनानंदचे. नाहीतर ते समुद्रच होऊन जाते. त्याप्रमाणे चित्त चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्म मरणाचा क्षीण सहजच संपला, कारण ते चैतन्य एकरस आनंद आहे. कवी पुराण मनु शासिता मनोरमणीया समन्यू स्मरणे सर्वस्य धातार मचित्य रूपम आदित्य वर्णम तमसा परस्तात. सर्वज्ञ पुरातन शास्ता परमाणुहूनही सूक्ष्म सर्व कर्मे विभागून देणारा अचित्य रूप सूर्यासमान नित्य चैतन्य रूप प्रकाशयुक्त तसेच अज्ञान अगर त्याचे कार्य याचा संबंध नसलेला अशा परमात्म्याचा जो अंतकाली स्मरण करतो तो परम पुरुषाप्रत प्राप्त होतो. जयाचे आकार विन असणे जया जन्मना निमाने जे आघवेची आघवेपणे देखत असे. ज्याच्या अस्तित्वाला आकार नाही, ज्याला जन्म मरण नाही आणि जे सर्व व्यापक असल्याने सर्वांना पाहते. जे गगनाहुनी जुने जे परमाहुनी साने जयाचे निसानिधाने विश्व चळे. जे आकाशाहून पुरातन जे परमाणुपेक्षाही सूक्ष्म आणि ज्याच्या सानिध्याने विश्वाची हालचाल होते. जे सर्वांते याविये विश्व सर्व जेने जिये हे तुझे आबिहे अचित्य जे.
हे सर्व विश्व ज्याच्यापासून उत्पन्न होते आणि ज्याच्यावर जगते, तसेच तर्क ज्याला भीतो असे जे अचित्य आहे. देखे ओळंबा इंगळून चरे, तेजी तिमिर नशिरे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी. पहा, वाळवी जशी अग्नीला लागत नाही किंवा प्रकाशात जसा अंधार शिरत नाही, त्याप्रमाणे नित्य ज्ञान स्वरूपी दिवस असूनही त्या ठिकाणी चर्मचक्षुला अंधारच असतो, प्रवेश नसतो. सडा सूर्य कीर्तनांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी यांची, अस्तमानचे जयासी आडनाव नाही. तो परमात्मा रूपी दिवस कसा आहे असे म्हणाल तर शुद्ध सूर्यकिरणांच्या राशीप्रमाणे असून ज्ञानांना ज्याचा नित्य उदय आहे आणि ज्या दिवसाला मावळण्याचे आडनावच नाही. प्रणय काले मनसा चलेन, भक्त्या युक्तो योग बलेन चैव, भ्रूमोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक स तर परम पुरुष मुपैति दिव्यम. मरण समयी भक्ती आणि योग बलाने युक्त होऊन भ्रूमध्य भागी प्राण ठेवून जो पुरुष त्या दिव्य परमपुरुषाचे निश्चल मनाने चिंतन करतो, त्याला त्याची प्राप्ती होते. तया अव्यंगवाणी ब्रह्माते प्रणायकाले प्राप्ते, जो स्थिरावले निचित्ते ज्ञानोची स्मरे. मरणकाळ प्राप्त झाला असता स्थिर अंतकरणाने काहीच व्यंग्य नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो, बाहेरी पद्मासन चरुणी उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून आणि अंतकरणात कर्मयोगाने प्राप्त समाधानाचे सुख साठवून, आंतु मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे, आपे आप संभ्रमे मिळावया. आता मन एकाग्र झाल्याने आणि आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळवण्याकरता कळले नियोगे मध्यमा मध्य मार्गे, अग्निस्थानो निनेगे ब्रह्मरंध्रा. स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्य मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास तो प्राण निघतो. तेथ चेत चित्ताचा सांगा तू, आहाचवाना दिसे मांड तू, जेत प्राणो गगनांतू संचरे काम. जिथे प्राणवायू मूर्ध्वी आकाशात प्रवेश करतो, तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध आलेला दिसतो. परी मनाचे निसैर्य धरिला, भक्तीची भावना भरला, योग वळे आवरला सज्ज होऊनी. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला आणि भक्तीच्या भावाने भरलेला आणि योग बलाने आवरलेला असा तयार होऊन तो जडा जडा ते विरवतो, क्रूरता माझी संचरतो, जैसा घंटानाद लयस्तू घंटेसीच होय. तो प्राणवायू चेतन आणि अचेतन पदार्थांना नाहीसे करून भुवयामध्ये संचार करून तिथे लय पावतो, जसा घंटेचा नाद घंटेत लय पावतो. का झाकली या घंटीचा दिवा, नेने जे काय चाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. अथवा मडक्याखाली झाकलेला दिवा केव्हा विसतो हे कळत नाही, तसे अर्जुना जो देह ठेवतो तो केवळ परब्रह्म, जया परम पुरुष ऐसे नाम, दिन माझे निश्चित धाम होऊनी ठाके. तो पुण्य पुरुष जे शुद्ध परब्रह्म आहे, ज्याला परमपुरुष असे नाव आहे, त्या निज स्वरूपाला प्राप्त होतो. यदक्षरं वेद वेदो वदन्ति विशन्ति, यद्यतयो वीतरागा सदिच्छतो ब्रह्मचर्य चरति, तत्ते पद संग्रहेण प्रवक्षे. जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात, निरीच्छ विरक्त पुरुष ज्याची प्राप्ती करून घेतात, जे जाणण्यासाठी मुमुक्षु ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात, ते ब्रह्मपद मी तुला संक्षेपाने सांगतो. कडा जाणणे जे लानी, ते जाणीवेचे जे खानी, तया ज्ञानियांचे आयनी, जया ते अक्षरू म्हणिपे. जे ज्ञान संपूर्ण नेण्याचा शेवट आहे, ज्या ज्ञानाची जे केवळ खानच आहेत, अशा स्वरूपाला ज्ञानी पुरुष अविनाशी ब्रह्म असे म्हणतात. हे शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. जो भगवंताशी एकरूप होतो
त्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात यावं लागत नाही. म्हणून आजच ठरवा, नामस्मरणच माझा श्वास आहे, मी रोज नामस्मरणच करत राहेन.